नमस्कार मित्रांनो, स्पर्धा नीती अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभव गुंजाळ आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आगामी अनेक महत्त्वाच्या परीक्षांना समोर ठेवून आपण मराठी व्याकरणाची जी सिरीज सुरू केलेली आहे त्या सिरीजचा हा भाग 4. या अगोदर या सिरीजमधले 3 भाग आपले झालेले आहेत. ज्यांनी कोणी अजून ते बघितले नाही ते जाऊन बघू शकता. आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये मराठी व्याकरण सिरीज नावानं एक प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये या अगोदरचे 3 भाग तुम्हाला मिळून जातील. ज्यांनी कोणी अजून ते बघितले नाही ते आवर्जून जाऊन बघा, कारण आगामी एक्झामसाठी या सर्व गोष्टींचा खूप सारा फायदा आपल्याला होणार आहे. आलं लक्षात? चालेल. त्यानंतर मित्रांनो, जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लेक्चर आवडलं तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि मित्रांना शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. त्यानंतर मित्रांनो, लेक्चरच्या अपडेटसाठी किंवा वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपलं व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा टेलिग्राम चॅनलवर आगामी एक्झामच्या अनुषंगानं खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला मिळत राहतील आणि आपल्या लेक्चरचे अपडेट पण वेळोवेळी तिथे तुम्हाला मिळत राहतील. आलं लक्षात? चालेल. आता मित्रांनो, मी आपला कुठलाही वेळ घेणार नाही, सरळ आपण आपल्या भाग 4ला शिकायला सुरुवात करूयात. तर बघा मित्रांनो, सुरुवात करण्या अगोदर मित्रांनो, ही आपली मराठी व्याकरणाची ऑनलाईन बॅच आहे. ज्यांना कुणाला अगदी परिपूर्ण आणि परफेक्ट मराठी व्याकरण शिकायचं असेल त्यांनी बिनधास्तपणे ही बॅच जॉईन करा. मराठी व्याकरणाचं 1 स्टॉप सोल्युशन या बॅचमध्ये दिलेलं आहे. एकदा का तुम्ही माझ्याकडनं मराठी व्याकरण शिकले की परत कधीच तुम्हाला कुणाकडूनच आयुष्यात मराठी व्याकरण शिकायची गरज पडणार नाही म्हणजे नाही. मराठी व्याकरणाच्या नोट्स मी आपल्या ॲपवर उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तिथे मी ॲपची लिंक दिलेली आहे. आपलं ॲप डाउनलोड करा. त्या ॲपवर तुम्हाला ही बॅचही मिळून जाईल आणि त्यानंतर मित्रांनो मराठी व्याकरणाच्या नोट्सही मिळून जाईल. त्या नोट्सवरून तुम्हाला अंदाज येईल की ही बॅच किती विस्तृतरित्या आणि किती व्यवस्थित आणि परिपूर्णरित्या शिकवलेली आहे. आलं लक्षात? मी अशी अपेक्षा करतो या मराठी व्याकरणाच्या बॅचबद्दल थोडक्यात काही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. त्यानंतर मित्रांनो, ही आपली अर्थशास्त्र विषयाची ऑनलाईन बॅच आहे. जे कोणी कंबाईन पूर्व, मुख्य, राज्यसेवा पूर्वची तयारी करत असेल त्यांनी बिनधास्तपणे ही बॅच जॉईन करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे. ॲपवर जा, तिथे ही बॅच तुम्हाला मिळून जाईल. अर्थशास्त्र विषयाच्या नोट्स मोफत मी आपल्या बॅचवर आपल्या ॲपवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जा, ॲपवर जा, या नोट्स तुम्हाला मिळतील, त्या डाउनलोड करा. त्या नोट्सवरून बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येतील. आलं लक्षात? चालेल. आता मित्रांनो, आपण कुठलाही वेळ न घालवता सरळ आपल्या भाग 4ला शिकायला सुरुवात करूयात. तर बघा मित्रांनो, भाग 4 मधला पहिला प्रश्न आपला असा आहे. काय प्रश्न आहे बघा मित्रांनो, एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला डॅश डॅश असं म्हणतात. व्यंजन माहिती आहे, आपल्या वर्णमालेमध्ये स्वर आहेत, व्यंजन आहेत. आलं लक्षात? ओके. त्यामध्ये जे व्यंजन आहेत ना त्याबद्दल प्रश्न आहे. प्रश्न काय आहे, एकच व्यंजन 2 वेळा जोडलं की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात. म्हणजे साध्या सोप्या सरळ भाषेत एकच व्यंजन, अशा प्रकारे क हे व्यंजन मी 2 वेळा जोडलं तर याला काय म्हणायचं. ग हे व्यंजन असं सारखं एकच व्यंजन मी 2 वेळा जोडलं तर याला काय म्हणायचं. अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर सांगण्यापूर्वी किंवा उत्तराकडे जाण्यापूर्वी आपण थोडक्यात संयुक्त व्यंजनाबद्दल चर्चा करूयात. कशाबद्दल? संयुक्त व्यंजनाबद्दल. आणि संयुक्त व्यंजनाबद्दल परिपूर्ण चर्चा केली की मग आपण आपल्या उत्तराकडे येऊयात. आलं लक्षात? मग संयुक्त व्यंजन म्हणजे काय मित्रांनो? बघा काय मित्रांनो, सांगा. संयुक्त व्यंजन मग 2 किंवा अधिक व्यंजन एकत्र आली की त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. बोला, संयुक्त व्यंजन म्हणजे काय? 2 किंवा अधिक व्यंजन एकत्र आली की त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. म्हणजे उदाहरणार्थ मी जर म्हटलं ग आणि घ, अशा प्रकारे ही 2 व्यंजन मी एकत्र आणली. त्यानंतर मी म्हटलं क आणि क, अशा प्रकारे क आणि क हे 2 व्यंजन मी एकत्र आणली. त्यानंतर मी म्हटलं क आणि ख, अशा प्रकारे क आणि ख ही 2 व्यंजन मी एकत्र आणली. त्यानंतर मी म्हटलं ल आणि ल, अशा प्रकारे 2 ल ही व्यंजन मी एकत्र आणली. म्हणजे संयुक्त व्यंजन म्हणजे काय रे मित्रांनो, तर 2 किंवा अधिक व्यंजन एकत्र आली की त्याला लगेच संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. मग मला सांगा, इथं कोणती 2 व्यंजन एकत्र आलेली आहे? इथं ग हे एक व्यंजन एकत्र आलं आणि घ हे एक व्यंजन एकत्र आलं. इथं क आणि क हे 2 क व्यंजन एकत्र आली. त्यानंतर इथं क आणि ख अशा प्रकारे 2 व्यंजन एकत्र आली. इथे ल आणि ल अशा प्रकारे 2 व्यंजन एकत्र आली.
आणि मित्रांनो, दोन व्यंजन एकत्र आली की त्याला म्हणत असतात संयुक्त व्यंजन. आलं लक्षात? दोन व्यंजन एकत्र आली तर त्याला काय म्हणायचं मित्रांनो? दोन व्यंजन एकत्र आली तर त्याला काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन. मग मित्रांनो, ही एकत्र येणारी दोन व्यंजन सारखी असू द्या की वेगवेगळी असू द्या, समजून घ्या व्यवस्थित हा. एकत्र येणारी दोन व्यंजन सारखी असू द्या की वेगवेगळी असू द्या, ती संयुक्त व्यंजनच असतं. मग सारखी कसं? तर बघा इथं क आणि क अशा प्रकारे दोन क दोन सारखी व्यंजन एकत्र आली. ल आणि ल दोन सारखी व्यंजन एकत्र आली. इथे बघा ग आणि घ दोन वेगवेगळी व्यंजन एकत्र आली. इथे क आणि ख दोन वेगवेगळी व्यंजन एकत्र आली. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आली किंवा दोन व्यंजन एकत्र आले रे आले की लगेच त्याचं संयुक्त व्यंजन बनत असतं. मग ते एकत्र येणारे दोन व्यंजन सारखे असू द्या की वेगवेगळे असू द्या, त्यांना काय म्हणायचं रे मित्रांनो? संयुक्त व्यंजन. मग मला सांगा, सारखी व्यंजन कुठे एकत्र आली? या दोघांमध्ये. क आणि क दोन सारखी व्यंजन एकत्र येऊन संयुक्त व्यंजन बनलं. ल आणि ल इथे दोन सारखी व्यंजन एकत्र येऊन संयुक्त व्यंजन बनलं. ग आणि घ इथं दोन वेगवेगळी, ग वेगळं आणि घ वेगवेगळं व्यंजन आहे, मग दोन वेगवेगळी व्यंजन एकत्र येऊन संयुक्त व्यंजन बनलं. क आणि ख इथं दोन वेगवेगळी व्यंजन एकत्र येऊन संयुक्त व्यंजन बनलं. बघा, मला काय सांगायचं तुम्हाला, मला संयुक्त व्यंजन म्हणजे काय हे समजून सांगायचंय. संयुक्त व्यंजन म्हणजे दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आली तर त्याला संयुक्त व्यंजन असं म्हणायचं. मग ती व्यंजन सारखी असू द्या की वेगवेगळी असू द्या. दोन सारखी व्यंजन एकत्र आली तरी ते संयुक्त व्यंजन बनतं आणि दोन वेगवेगळी व्यंजन एकत्र आली तरी ते संयुक्त व्यंजन बनतं. मी काय बोलतो मित्रांनो, कळतंय? ओके. पण मित्रांनो लक्ष द्या, मला सांगा संयुक्त व्यंजनात काय होतं रे? दोन व्यंजन एकत्र येतात. लक्ष द्या इकडे व्यवस्था. संयुक्त व्यंजन, संयुक्त व्यंजनात काय होतं? दोन व्यंजन एकत्र येतात. दोन व्यंजन एकत्र आली की 100% त्याचं काय बनतं? संयुक्त व्यंजन. मग ती एकत्र येणारी दोन व्यंजन सारखी पण असू शकतात किंवा कशी असू शकतात रे मित्रांनो? वेगवेगळी पण असू शकतात. म्हणजे सारखी किंवा वेगवेगळी कोणतीही असू द्या. म्हणजे क आणि क हे दोन सारखी व्यंजन एकत्र आली तरी त्याचं संयुक्त व्यंजन बनणार. क आणि ख अशा प्रकारे दोन वेगवेगळी व्यंजन एकत्र आली तरी त्याचं संयुक्त व्यंजन बनणार. म्हणजे संयुक्त व्यंजनात दोन व्यंजन एकत्र येतात, ती सारखी असू द्या की वेगवेगळी. लक्षात? ओके. बघा मित्रांनो, फक्त ज्या वेळेस दोन व्यंजन एकत्र येताना ती जर सारखी व्यंजन एकत्र आली आणि सारखी व्यंजन एकत्र येऊन जर संयुक्त व्यंजन बनलं तर त्याला एक नाव दिले गेलेलं आहे व्याकरणात. ते नाव म्हणजे मित्रांनो द्वित. काय नाव दिलेलं गेलेलं आहे सांगा? द्वित. चला सांगा, द्वित म्हणजे काय? मग मित्रांनो बघा, मी तुम्हाला द्वित म्हणजे काय समजून सांगितलं, त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन म्हणजे काय समजून सांगितलं. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन किंवा अधिक व्यंजन किंवा दोन व्यंजन एकत्र आली की ती संयुक्त व्यंजन बनतं. मग ती व्यंजन सारखी असू द्या की वेगवेगळी असू द्या. लक्षात? म्हणजे इथं दोन सारखी व्यंजन एकत्र आली तरी पण हे संयुक्त व्यंजन आहे आणि इथं दोन वेगवेगळी व्यंजन एकत्र आली तरी पण हे संयुक्त व्यंजन आहे. दोन व्यंजन सारखी असू द्या की वेगवेगळी एकत्र आली की ते संयुक्त व्यंजन असतं. पण मित्रांनो, ज्या वेळेस संयुक्त व्यंजनात दोन सारखी व्यंजन एकत्र आली, अशा प्रकारे क आणि ख, ल आणि ल अशा प्रकारे दोन सारखी व्यंजन एकत्र आली आणि मग जर संयुक्त व्यंजन बनलं तर त्याला एक नाव व्याकरणात दिला गेलेलं आहे आणि ते नाव आहे मित्रांनो द्वित. काय नाव आहे मित्रांनो सांगा? द्वित. मग द्वित म्हणजे काय मित्रांनो सांगा? परत एकदा सांगतो, द्वित म्हणजे काय मित्रांनो सांगा? द्वित म्हणजे संयुक्त व्यंजन बनताना जर दोन सारखी व्यंजन एकत्र येऊन संयुक्त व्यंजन बनलं. संयुक्त व्यंजन दोन सारखी व्यंजन एकत्र येऊन पण बनतं आणि दोन वेगवेगळी व्यंजन एकत्र येऊन पण बनतं. पण ज्या वेळेस दोन सारखी व्यंजन एकत्र येऊन संयुक्त व्यंजन बनतं त्यावेळेस त्याला एक नाव दिलं गेलेलं आहे आणि ते नाव आहे मित्रांनो द्वित. काय नाव आहे? द्वित. आणि आपला प्रश्न तोच आहे. काय प्रश्न आहे बघा मित्रांनो मग आपला? एकच व्यंजन दोन वेळा जोडले की त्या संयुक्त व्यंजनाला, आता एकच व्यंजन जसं क हे व्यंजन आहे दोन वेळा जोडलं की हे लगेच संयुक्त व्यंजन बनेल आणि या संयुक्त व्यंजनाला डॅश डॅश असे म्हणतात. अनुनासिक, द्वित, घर्षक, अल्पप्राण. तर याला मित्रांनो द्वित असं म्हणत असतात. आलं लक्षात? म्हणजे एकच व्यंजन दोन वेळा जोडून जर संयुक्त व्यंजन बनलं तर त्याला एक नाव आहे व्याकरणात, ते म्हणजे काय रे मित्रांनो? द्वित. मग या प्रश्नाचं उत्तर काय असेल आपलं? द्वित. आता बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये ज्या गोष्टींवर मी चर्चा केली त्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात यायला मला अपेक्षित आहे. पहिलं, संयुक्त व्यंजन म्हणजे काय? तर संयुक्त व्यंजन म्हणजे दोन व्यंजन एकत्र आली की संयुक्त व्यंजन बनतं किंवा दोन किंवा अधिक व्यंजन एकत्र आली की संयुक्त व्यंजन बनतं. मग एकत्र येणारी व्यंजन सारखी असू द्या की वेगवेगळी तरी ते संयुक्त व्यंजन असतं. पहिला मुद्दा. दुसरा,
दोन सारखी व्यंजन एकत्र येऊन जर संयुक्त व्यंजन बनलं तर त्याला व्याकरणात एक नाव आहे आणि त्या नावाला काय म्हणतात मित्रांनो? द्वित. आणि त्यावरच आपला प्रश्न आहे. एकच व्यंजन दोन वेळा जोडले की संयुक्त व्यंजन बनतं. त्याला एक व्याकरणात नाव आहे, ते म्हणजे काय रे मित्रांनो? द्वित. आणि आपलं उत्तर आहे मित्रांनो द्वित. आलं लक्षात? मी अशी अपेक्षा करतो द्वित म्हणजे काय तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आलं असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, तो म्हणजे शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती? मित्रांनो, हा प्रश्न इतका गुगली आहे ना की चांगले मराठीचा अभ्यास करणारे पण सहज चुकू शकतात. तुमच्यापैकीच उत्तर द्या मला कोणी. शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती? 2, 4, 6, 8. तुमच्यापैकी 90 ते 95% लोकांनी 8 उत्तर सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि 8 हे उत्तर चुकीचं आहे. कसं? इकडे लक्ष द्या, मी परत सांगतो. हा प्रश्न अतिशय गुगली आहे. सहजरित्या आयोग आपल्याला इथं फसवतं. लक्षात? ओके. आता बघूयात शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती. आता बघा, तुम्हाला जर 2 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. शब्दाच्या एकूण जाती किती आणि शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती. तर मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं शब्दाच्या एकूण जाती किती, तर 8 सांगायच्या. किती सांगायच्या? 8. आणि तुम्हाला विचारलं शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती, तर 2. मग सर आता कोणते 2 ते सांगा. तर बघा, शब्द जातीचे प्रमुख प्रकार आहे मित्रांनो 2. त्यामध्ये एक असतं मित्रांनो कोणती? विकारी शब्द जाती. आणि दुसरं असतं मित्रांनो अविकारी शब्द जाती. चला बोला, शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती रे मित्रांनो? शब्द जातीचे प्रमुख प्रकार 2. एक असतं कोणतं सांगा? विकारी शब्द जाती. आणि दुसऱ्या असतात अविकारी शब्द जाती. आणि विकारी शब्द जाती आहेत मित्रांनो एकूण 4 आणि अविकारी शब्द जाती आहेत एकूण 4. मग विकारी शब्द जाती कोणत्या कोणत्या आहेत? 4. तर त्यामध्ये आहे नाम, त्यानंतर दुसरं आहे सर्वनाम, त्यानंतर तिसरे आहे विशेषण, आणि त्यानंतर चौथा आहे मित्रांनो क्रियापद. म्हणजे अशा प्रकारे या 4 आहेत विकारी शब्द जाती. त्यानंतर अविकारी शब्द जाती आहेत 4. त्यामध्ये आहे मित्रांनो क्रिया, विशेषण, अव्यय. त्यानंतर आहे मित्रांनो शब्दयोगी अव्यय. त्यानंतर आहे मित्रांनो उभयान्वयी अव्यय. त्यानंतर आहे मित्रांनो केवल प्रयोगी अव्यय. अशा प्रकारे मित्रांनो या झाल्या अविकारी शब्द जाती आणि त्या पण आहेत 4. लक्ष द्या तिकडे. तुम्हाला प्रश्न येतो शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती, तर याचं उत्तर असतं मित्रांनो 2. तर 2 कोणते प्रकार आहे शब्द जातीचे? एक असतात विकारी शब्द जाती आणि दुसरे असतात अविकारी शब्द जाती. मग विकारी शब्द जाती आहेत 4 आणि अविकारी शब्द जाती आहेत 4. मग 2 प्रकारचे प्रश्न येतील. शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती, त्यावेळेस उत्तर सांगायचं 2. आणि एकूण शब्द जाती किती, त्यावेळेस उत्तर सांगायचं 8. या 4 आणि या 4. चला बोला, शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती, तर ते एकूण आहेत 2. विकारी शब्द जाती आणि अविकारी शब्द जाती. विकारी शब्द जाती आहेत 4, अविकारी शब्द जाती आहेत 4. प्रश्न 2 प्रकारचे होऊ शकतात. शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती आणि एकूण शब्द जाती किती. शब्द जातीचे प्रमुख प्रकार विचारलं तर 2 सांगायचं, एकूण शब्द जाती विचारल्या तर 8 सांगायच्या. ओके सर, आता आम्हाला हे सांगा की शब्द जातीचे प्रमुख प्रकार 2 आहे, विकारी शब्द जाती आणि अविकारी शब्द जाती. मग हे म्हणजे नेमकं काय? तर बघा मित्रांनो, मराठी भाषेमध्ये एकूण 6 विकार आहेत किंवा मराठी व्याकरणामध्ये एकूण 6 विकार आहेत. लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ, काळ. लिंगाचा विचार, वचनाचा विचार, विभक्तीचा विचार, पुरुष विकार, अर्थाचा विकार, काळाचा विकार. अशा प्रकारे एकूण 6 विकार. विकार म्हणजे बदल. मग ज्या शब्द जातीमध्ये लिंग, वचन, विभक्ती आणि पुरुष, अर्थ, काळ यानुसार बदल होतात त्या शब्द जातींना विकारी शब्द जाती असं म्हणतात. आणि ज्या शब्द जातींना लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ, काळ यांचे विकार होत नाही त्यांना अविकारी शब्द जाती असं म्हणायचं. आता हे विकार कसे होतात, काय होतात यावर नंतर एखादं लेक्चर मी घेईल. पण आता इथे एवढंच तुर्तास लक्षात ठेवा की शब्द जातीचे प्रमुख प्रकार 2 आहेत, विकारी शब्द जाती आणि अविकारी शब्द जाती. विकारी म्हणजे ज्यांच्यामध्ये विकार म्हणजे बदल, ज्यांच्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ, काळ यानुसार विकार किंवा बदल होतात त्या शब्द जातींना विकारी शब्द जाती असं म्हणायचं. आणि विकारी शब्द जाती आहेत 4: नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी शब्द जाती म्हणजे काय, तर ज्या शब्द जातींमध्ये लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ, काळ यानुसार बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द जाती असं म्हणायचं. आणि त्या पण आहेत 4: क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. एकूण शब्द जाती किती? 8. शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती? 2: विकारी आणि अविकारी.
राहील लक्षात? अशा प्रकारे मित्रांनो हे प्रश्न लक्षात ठेवा. मग शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती? 2. विकारी शब्द जाती आणि अविकारी शब्द जाती. खूप मुलं 8 लिहून आले होते. लक्षात? आणि हा प्रश्न वारंवार रिपीट होणार मित्रांनो. का? कारण हा आयोगाचा इतका फेवरेट प्रश्न बनणार आहे, कारण हा खूप मोठी गुगली आहे, खूप मुलं फसतात. क्लिअर? मग अशा प्रकारे मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घ्या. चालेल. बघा मी तुम्हाला काय काय सांगितलं. मी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं संयुक्त व्यंजन म्हणजे काय. 2 किंवा अधिक व्यंजन एकत्र आली की संयुक्त व्यंजन बनतं. मग ती सारखी असू द्या की वेगवेगळी, पण 2 व्यंजन एकत्र आली की संयुक्त व्यंजन असतं. आणि 2 सारखी व्यंजन एकत्र येऊन संयुक्त व्यंजन बनलं तर त्याला द्वित हा एक दुसरा शब्द आहे. मग त्या द्वित बद्दल आपण थोडक्यात बघितलं. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला शब्द जातीचे प्रमुख प्रकार किती, तर ते 2 सांगितले. विकारी शब्द जाती आणि अविकारी शब्द जाती. एकूण शब्द जाती किती, तर 8 सांगायचे. क्लिअर? ओके. मग हा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. आता मित्रांनो अति महत्वाचा एक प्रश्न आहे, तो आपल्याला बघायचा आहे. काय प्रश्न आहे बघा, लक्ष द्या इकडे व्यवस्थित. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा बघा. अविधान शब्दाच्या मूळ रूपात बदललेलं रूप म्हणजे विकृती होय. बघा, शब्दाच्या मूळ रूपात बदललेलं रूप म्हणजे विकृती होय. आणि प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होतं त्याला विकृती असं म्हणतात. आता चांगल्यांना हा प्रश्नच समजत नाही. आलं लक्षात? पण मित्रांनो शब्द जे असतात ना, शब्द व्याकरणातले किंवा भाषेमधले शब्द, या शब्दावर असलेला हा प्रश्न आहे. आता कसं, इकडे लक्ष द्या. ओके, मी तुम्हाला बरोबर आणतो. या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच मला सांगताल. फक्त लेक्चर व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आणि मी सांगतो त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगणार. प्रश्न अवघड आहे, पण मी सांगितल्यानंतर तो एकदम तुमच्या सोपा होऊन जाईल. आलं लक्षात? लक्ष द्या इकडे. बघा मित्रांनो, मला शब्द म्हणजे काय सांगा रे. शब्द मी अगोदर पण मागचे जे भाग झाले त्यामध्ये शब्द म्हणजे काय सांगितलेलं आहे. शब्द म्हणजे काय? मग अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. म्हणजे एक किंवा अनेक अक्षरं एकत्र आली की अक्षरांचा समूह किंवा अक्षरांचा समूह एकत्र आला की शब्द तयार होतो. जसं मी म्हटलं ग व त. मला सांगा याच्यामध्ये 3 अक्षरं एकत्र आली, कोणती कोणती सांगा रे. ग व आणि त. आलं लक्षात? त्यानंतर मी म्हटलं राम. आता याच्यात 2 अक्षरं एकत्र आली, रा आणि म. म्हणजे अशा प्रकारे राम हे 2 अक्षरं एकत्र येऊन शब्द बनला राम. त्यानंतर मी म्हटलं कुत्रा. बघा, कु आणि त्रा अशा प्रकारे 2 अक्षर जोडाक्षर एकत्र येऊन शब्द बनला. आलं लक्षात? ओके. त्यानंतर मी म्हटलं काठी. बघा, का आणि ठी अशा प्रकारे 2 अक्षर एकत्र येऊन शब्द बनला. म्हणजे अक्षरांचा जो समूह असतो ना, याला आपण काय म्हणतो रे मित्रांनो, याला म्हणतो आपण शब्द. काय म्हणतो मित्रांनो सांगा? शब्द. आलं लक्षात? आणि या शब्दाला दुसरं नाव आहे मित्रांनो, ते म्हणजे पद, किंवा याला एक दुसरं नाव आहे ते म्हणजे प्रकृती, आणि याला एक दुसरं नाव आहे ते म्हणजे विकृती. चला बोला, इकडे लक्ष द्या. आपण काय बघतोय बघा, मी तुम्हाला आपल्या प्रश्नाकडेच आणणार आहे. एकदा ह्या 4 गोष्टीतला फरक समजून घेऊयात. शब्द म्हणजे काय? अक्षरांचा समूह. अक्षरं एकत्र आली की त्याला शब्द असं म्हणायचं. शब्दाला दुसरं नाव काय आहे ते म्हणजे पद. याला दुसरं नाव काय आहे अजून? प्रकृती. आणि याला दुसरं नाव काय आहे अजून? विकृती. मग आपल्याला आता हे समजून घ्यायचं, शब्दाला शब्द कसं म्हणतात, शब्दाला पद कधी म्हणतात, शब्दाला प्रकृती कधी म्हणतात, शब्दाला विकृती कधी म्हणतात. तर बघा मित्रांनो, शब्द म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. काय काय? अक्षरांचा समूह. आता मी इथं काही शब्द लिहितो, लक्ष द्या इकडे. मी लिहिलं राम, कुत्रा, काठी, मार. आता बघा मित्रांनो, इथं किती शब्द लिहिले रे मी? 1 2 3 आणि 4. आलं लक्षात? राम, कुत्रा, काठी, मार. मला सांगा, हा अक्षरांचा समूह आहे, हा अक्षरांचा समूह आहे, हा अक्षरांचा समूह आहे, हा अक्षरांचा समूह आहे. ओके. म्हणजे हे 4ही शब्द आहे, ते तुम्हाला मान्य? ओके. शब्दांचा वापर कुठे होतो सांगा बरं मित्रांनो? शब्दांचा वापर होत असतो वाक्यामध्ये. म्हणजे शब्द अक्षर मिळून शब्द बनतं, शब्द मिळून वाक्य बनतात, आणि वाक्य मिळून भाषा बनत असते. म्हणजे शब्दांचा वापर हा वाक्यांमध्ये होत असतो. राईट? म्हणजे शब्द मिळून वाक्य बनत असतात. राईट? ओके. आता मित्रांनो, हे 4 शब्द आहेत हे तुम्हाला कळालं. आता मित्रांनो, आपण काय करूयात, शब्द म्हणजे काय तुम्हाला कळालं. आता आपण प्रकृती म्हणजे काय समजून घेऊयात. या 4ही गोष्टींचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. आता आपण प्रकृती म्हणजे काय समजून घेऊयात. बघा मित्रांनो, प्रकृती म्हणजे शब्दाचं मूळ रूप.
म्हणजे शब्द मूळ जसा आहे त्याला आपण प्रकृती असं म्हणू शकतो. आता हे सगळे शब्दांचे मूळ रूप आहेत. राम, कुत्रा, काठी, मार हे शब्दांचे मूळ रूप आहे. याला अजून काही लागून प्रत्यय वगैरे लागून वेगळं काही बनलेलंच नाही, म्हणजे याला आपण प्रकृती असं पण म्हणू शकतो. लक्ष द्या इकडे. राम याला आपण शब्द म्हणू शकतो, कुत्रा याला पण आपण शब्द म्हणू शकतो. प्लीज लक्ष द्या, खूप महत्वाचं आहे मित्रांनो. काठी याला पण आपण शब्द म्हणू शकतो आणि मार याला पण आपण शब्द म्हणू शकतो. आणि हे सगळे शब्दांचं मूळ रूप आहे, हे शब्दांचं मूळ रूप आहे, म्हणून याला आपण प्रकृती असंही म्हणू शकतो. काय म्हणू शकतो मित्रांनो सांगा? प्रकृती असंही म्हणू शकतो. म्हणजे राम, कुत्रा, काठी, मार हे शब्द आहेत आणि शब्दांचं जे मूळ रूप असतं त्याला प्रकृती असं म्हटलं जातं. आता लक्ष द्या, मला सांगा रे मित्रांनो, शब्दांचा वापर कुठे होतो? वाक्यामध्ये. मग एक गोष्ट इथे लक्षात घ्या मित्रांनो, शब्द वाक्यात वापरला की लगेच त्याचं पद बनतं. म्हणजे जोपर्यंत असा एकटा आहे तोपर्यंत तो शब्द आहे, जोपर्यंत तो त्याच्या मूळ रूपात आहे तोपर्यंत तो प्रकृती आहे. पण शब्द हे वाक्यात वापरले जातात आणि मग भाषा तयार होत असते. मग शब्द वाक्यात वापरला की लगेच त्याचं पद बनतं. आता मी काय करतो, या 4 शब्दापासून एक वाक्य तयार करतो. मग मला सांगा, या 4ही शब्दाचं लगेच काय बनेल रे? पद. लक्ष द्या, मग मी म्हंटल रामने कुत्र्याला काठीने मारले. सांगा काय वाक्य तयार केलं मी? रामने कुत्र्याला काठीने मारले. म्हणजे राम, कुत्रा, काठी, मार हे जे 4 शब्द होते यांना मी वाक्यात वापरलं आणि शब्द वाक्यात वापरला की लगेच याचं आता काय बनलं रे? पद. मग ज्या वेळेस शब्द वाक्यात वापरला जातो त्यावेळेस त्याला शब्द म्हणायचं नाही, तर त्याला काय म्हणायचं रे मित्रांनो? पद. आता लक्ष द्या, तुम्हाला काय काय लक्षात आलं? तुम्हाला शब्द म्हणजे काय लक्षात आलं? अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. हे सगळे शब्द आहेत. जर हे शब्द त्यांच्या मूळ रूपात असतील तर त्याला प्रकृती असं म्हणायचं. म्हणून मी या शब्दाच्या खाली प्रकृती असंही लिहिलं, कारण हे प्रकृती आहे, यांचं मूळ रूप आहे शब्दांचं. शब्द वाक्यात वापरला की लगेच त्याचं पद बनतं. आता मी या 4 शब्दांपासून एक वाक्य तयार केलं, रामने कुत्र्याला काठीने मारले. आता हे शब्द राहिलं नाही, त्याला आता पद म्हणावं लागेल आपल्याला. आणि विकृती म्हणजे काय मित्रांनो? विकृती म्हणजे शब्द वाक्यात वापरताना जर त्याच्या मूळ रूपात काही बदल झाला तर तिची प्रकृती जी असते ना, तर त्याची आता विकृती बनते. म्हणजे शब्द वाक्यात वापरला की पद बनतं, शब्द वाक्यात वापरताना त्यामध्ये जर काही बदल झाला तर त्याची विकृती होते. म्हणजे आता मला सांगा, इथं होतं राम, वाक्यात वापरताना काय झालं? रामने. म्हणजे आता प्रकृती मूळ रूपात राहिला का तो? नाही, तर तो बनला आता विकृती. त्यानंतर इथं होतं कुत्रा, इथं कुत्र्याला झालं, आता प्रकृती मूळ रूपात राहिलं नाही, त्यात विकृती बदल झाला. विकृती म्हणजे बदल, म्हणजे 100% याला आपण म्हणू शकतो आता विकृती. काठी होतं, इथं काठीने झालं, म्हणजे आता त्यात वाक्यात वापरताना बदल झाला, म्हणजे प्रकृती मूळ रूप राहिलं नाही, विकृती झाली. आणि मारले, मार होतं, आता मारले झालं, म्हणजे 100% त्याची विकृती झालं, तर त्याच्या मूळ रूपात राहिलं नाही. समजून घ्या इकडे व्यवस्थित, मी पूर्ण समजून सांगतो, फक्त लक्ष द्या. बघा, आपण बघतोय शब्द. शब्द म्हणजे काय? अक्षरांचा समूह. अक्षर एकत्र आले की शब्द तयार होतो. शब्द जर त्याच्या मूळ रूपात असेल तर शब्दाला प्रकृती असं पण म्हणतात. शब्द वाक्यात, शब्दाचा उपयोग कुठं होतो? वाक्यात. वाक्य वाक्य मिळून नंतर भाषा तयार होते. शब्द वाक्यात वापरला की लगेच त्याचं पद बनतं. आणि शब्द वाक्यात वापरताना त्याच्या मूळ रूपात जर काही बदल झाला तर त्याची विकृती बनते. इथं रामचं रामने झालं, कुत्राचं कुत्र्याला झालं, काठीचं काठीने झालं, मारचं मारले झालं. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो हे शब्द वाक्यात वापरताना यांच्यामध्ये बदल झाला, म्हणजे प्रकृती येते, ती प्रकृती राहिली नाही, तर आता ही विकृती बनली. विकृती म्हणजे बदल. क्लिअर? मग आता 4 गोष्टीतला फरक कळाला का सांगा? पहिला फरक, शब्द म्हणजे काय? अर्थपूर्ण अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. शब्दाचं मूळ रूप म्हणजे प्रकृती, म्हणजे शब्द जर त्याच्या मूळ रूपात असेल तर त्याला आपण प्रकृती असं म्हणू शकतो. शब्द वाक्यात वापरला की त्याचं पद बनतं, कारण शब्दांचा उपयोग वाक्यात वापरण्यासाठीच होत असतो, म्हणजे शब्द वाक्यात वापरला की त्याचं पद बनतं. आणि शब्द वाक्यात वापरताना त्याच्या मूळ रूपात काही बदल झाला तर त्याला विकृती असं आपण म्हणू शकतो. मग मला सांगा, आता शब्दाला शब्द कशी म्हणायचं? ज्या वेळेस अनेक अक्षरे एकत्र आली किंवा अक्षरांचा समूह एकत्र आला आणि एक शब्द तयार झाला की त्याला शब्द असं म्हणायचं. तो शब्द जर त्याच्या मूळ रूपात असेल तर त्याला प्रकृती असंही म्हणता येतात. शब्द वाक्यात वापरला की तो शब्द आणि शब्द राहतच नाही, आता तो आता पद बनेल. शब्द वाक्यात वापरला की लगेच काय बनतो? पद. आणि जर शब्द वाक्यात वापरताना त्याच्या प्रकृतीमध्ये किंवा मूळ रूपात काही बदल झाला तर त्याला आपण विकृती असंही म्हणू शकतो. म्हणजे इकडे एक गोष्ट लक्षात घ्या, शब्द, शब्दाचं मूळ रूप म्हणजे प्रकृती, शब्द वाक्यात वापरला की तो शब्द राहत नाही, प्रकृती बनतो.
आणि शब्द वाक्यात वापरताना त्याच्या मूळ रूपात काही बदल झाला तर त्याची विकृती बनत असते. आलं लक्षात? आता इकडे लक्ष द्या मित्रांनो, आपल्या प्रश्नाकडे आपण येऊयात. काय प्रश्न आहे बघा. शब्दाच्या मूळ रूपात बदललेलं रूप म्हणजे विकृती होय. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, शब्दाच्या मूळ रूपात बदललेलं रूप म्हणजे विकृती होय. मी तुम्हाला सांगितलं शब्दाचं मूळ रूप म्हणजे काय? प्रकृती. आणि जर आपण शब्दाचं मूळ रूप बदलून वाक्यात वापरत असू किंवा शब्दाच्या मूळ रूपात बदल करून जर त्याला वाक्यात वापरत असू तर त्याची विकृती बनते. म्हणजे अविधान आपलं बरोबर आहे. प्रकृतीला प्रत्यय लागून जे रूप तयार होतं त्याला विकृती असं म्हणतात. मी तुम्हाला आताच सांगितलं, प्रकृती म्हणजे शब्दाचं मूळ रूप. काठी हे शब्दाचं मूळ रूप आहे, त्याला प्रत्यय लागून त्याचं नवीन रूप तयार झालं काठीने, म्हणजे त्यात विकृती झाली, बदल झाला, मग त्याला विकृती असं म्हणतात. तर बरोबर आहे. बघा मित्रांनो, शब्दाच्या मूळ रूपाचं बदललेलं रूप म्हणजे विकृती. शब्दाचं मूळ रूप म्हणजे प्रकृती, ते जर वाक्यात वापरताना बदललं की विकृती. बरोबर, ओके. आणि प्रकृतीला प्रत्यय लावून म्हणजे शब्दाच्या मूळ रूपाला प्रत्यय लावून जे रूप नवीन तयार होतं त्याला विकृती असं म्हटलं. कुत्रा, कुत्र्याला, ला प्रत्यय लावला आणि कुत्राचं कुत्र्याला झालं, म्हणजे प्रकृतीची विकृती झाली. प्रकृती म्हणजे त्याच्या मूळ रूपात बदल झाला म्हणजे विकृती झाली. म्हणजे आपलं हे पण विधान बरोबर आहे. आलं लक्षात? बघा मित्रांनो, मी तुम्हाला काय काय गोष्टी सांगितल्या. मी तुम्हाला सांगितलं शब्द म्हणजे काय, शब्द वाक्यात वापरला की पद बनतं, शब्दाचं मूळ रूप म्हणजे प्रकृती, आणि शब्द वाक्यात वापरताना त्यामध्ये काही बदल केला किंवा झाला तर ते म्हणजे विकृती. आलं लक्षात? मग तुम्हाला शब्दाला शब्द कधी म्हणायचं, शब्दाला पद कधी म्हणायचं, शब्दाला प्रकृती, शब्दाला विकृती कधी म्हणायचं हे लक्षात आलं असेल, आणि त्याहून आपला प्रश्नही सुटलेला आहे. बघा मी तुम्हाला काय काय सांगितलं मित्रांनो. पहिल्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला संयुक्त व्यंजन म्हणजे काय किंवा द्वित म्हणजे काय याबद्दल सांगितलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, शब्दजातीचे प्रमुख प्रकार 2, विकारी शब्दजाती, अविकारी शब्दजाती. एकूण शब्दजाती विचारला तर 8 सांगायच्या. 2 प्रकार, विकारीमध्ये 4, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. अविकारी 4, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. लक्षात? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर मी तुम्हाला शब्द, पद, प्रकृती आणि विकृती यातला फरक पण अगदी व्यवस्थितरित्या समजून सांगितलेला आहे. मी अशी अपेक्षा करतो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात आल्या असतील. लक्षात? आता आपण इथेच थांबतोय. चलो, थँक्यू सो मच.